पैशाची गरज माणसालाच पडते आणि आज पण हे जे शेतकरी आहे बंधू, त्यांना पैशाची गरज आहे म्हणून त्यांनी ही शेती विकायला काढलेली आहे। आता हे पुण्यापासून कुठला लोकेशन असणार आहे, कितीला विकायची आहे, किती एकरमध्ये विकायची आहे आणि जी काही किंमत असणार आहे त्याला अर्जंट विकायची म्हणजे कमीच रेट असणार आहे आणि तुम्हाला 1 रुपया कमिशन द्यायची गरज नाही, कारण की माध्यम जो आहे आमचा चॅनल आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे डायरेक्टली शेतकऱ्याचे जे काही नंबर असणार आहे ती सगळी डिटेल मी संपूर्ण सांगणार आहे। आणि बरेचसे लोक जे घर फ्लॅट किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस पुण्यामध्ये जे सर्च करतात त्यांना मालकांचे नंबर पाहिजे, तर त्यांच्यासाठी खूप चांगला माध्यम आम्ही आणलेला आहे। प्रॉप साइन अप म्हणून ती एक वेबसाईट आहे। ती एक वेबसाईट म्हणजे तुम्हाला बाजूला दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरळ त्या वेबसाईटचं लिंकच दिलेले 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला ह्या प्रॉप साइन अप वेबसाईटवरती दिसतात। पण ते कसं काय की तुम्हाला रजिस्टर करायला लागणार ईमेल आयडीने। तुम्ही रजिस्टर केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च लागणार आहे। बघा, फ्रीमध्ये कोण कोणाला देत नाही। जसं पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल तुम्हाला डायरेक्टली मालकांचे नंबर देतो, पण इथं मी सांगतो की तुम्ही व्हिडिओ बघत चला आणि एक एक माहिती घ्या, कारण की लोक काय करतात, एक नंबर काढलं आणि 4-5 टायटल बघून त्या मालकाला बोर करतात। तर मंडळी, आज पण ह्या शेतीची माहिती मी द्यायला इथं आलेला आहे। फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मी तुम्हाला एक एक डिटेल सांगणार आहे आणि एकरमध्ये आणि खूपच कमी बजेटमध्ये आणि अर्जंटमध्ये ह्या शेतकऱ्याला ही शेती विकायची आहे। तर चला आपण पाहू। पण तुम्ही नवीन आले असाल तर आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवा, कारण की अशीच माहिती आणि अर्जंटमध्ये विकायचे घरं किंवा शेती विकायची डायरेक्ट मालकांचे नंबर तुम्हाला इथंच भेटत राहतात। तर चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। आजचा विषय जो आहे खूप गंभीर आहे त्यांना, कारण की जरूरत आहे त्यांना। एक शेतकरी डायरेक्टली आपल्याकडे जमीन विकायला आलेले आहे आणि त्या जमिनीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। एक एक माहिती, एक एक डिटेल देणार आहे। पुण्यापासून किती लांब असणार आहे, किती जवळ असणार आहे, एक एक शुल्लक तुम्हाला मी तंतोतंतोची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मंडळी, बरेचसे लोक काय करतात माहिती का, व्हिडिओला नीट बघत नाही, नीट माहिती घेत नाही। त्यामुळं काय होतं, त्यांना नीट कळत नाही की कुठला लोकेशन असणार आहे, किती स्क्वेअर फीटची जमीन असणार आहे। आणि हे बघा, ही जी शेती आहे तर तुम्ही विचार करू शकता की फायदाच असणार आहे इकडं। आणि हे एक एक डिटेल आपण सांगत असतो। आता आपल्याकडे जे आहे ना, तुम्हाला एकदमच म्हणजे प्लॉट पाहिजे असेल तुम्हाला डायरेक्टली, तिकडे पण तुम्हाला कमिशन द्यायची गरज नाही। पुणे नगर रोड, ओके, पुणे नगर रोडला डायरेक्टली 4.5 लाख, 5.5 लाख, 6.5 लाखांनी गुंठा आहे, गुंठा। आणि आजचा व्हिडिओ जो डेडिकेट केलेला आहे मी प्लॉटिंगसाठी आणि शेतीसाठीच केलेलं आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जे चर्चा करणार आहे तर प्लॉटिंग विषयी आणि शेतीविषयी चर्चा करणार आहे। बाकीचं तुम्हाला जे 12 लाखाचा किंवा 20 लाखाचा घर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकतात, पण त्याआधी तुम्ही चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दाबवायला लागणार आहे। काय होतं, बरेचसे लोक जे आहे ना सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ बघत चालतात। आता पाठीमागचा पण एक व्हिडिओ 5 लाखला पार गेला तो, म्हणजे मला असं वाटतं की एक 10 दिवसामध्ये 5 लाख त्याला व्ह्यूज झाले त्या व्हिडिओला। पण तुम्ही विचार करा की किती लोकांनी सबस्क्राईब केला, निदान त्याच्यामधले 2 लाख लोकांनी तरी सबस्क्राईब केला असता तर आपले 2 लाख झाले असते का नाही। पण लोक बघा काय माहिती का, आज बघा स्वार्थी, एवढं स्वार्थी असं। आता मी बोलून चालणार का तुम्हाला? बघा, तुम्ही स्वतः डोकं लावा, स्वतः विचार करा तुम्ही की बघा ह्या चॅनलवरती तुम्हाला काय भेटतं, डायरेक्ट मालकांचे नंबर भेटतात, डायरेक्ट बघायला प्रॉपर्ट्या भेटतात। आता एखादी प्रॉपर्टी चुकली आणि चुकून तुम्हाला एक 6 महिन्यानंतर त्याचा म्हणजे तो व्हिडिओ तुमच्या समोर आला तर नोटिफिकेशन येऊ शकत नाही, कारण की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला। चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन ऑन करायचं आणि अशीच माहिती इथं भेटत राहते आणि वारंवार मी बोलत असतो। आणि बघायला गेलं बरेचसे लोक असे कमेंट करतात की जसं आम्ही
आम्ही काय एजंट ब्रोकर आहे की कोणाला फसवत बसलेले अहो ताई. आणि एक एक लोक असे पण कॉल करतात की साहेब त्या मालकाचा नंबर द्या आम्हाला. अहो ताई दादा, मालकाचा नंबर आम्ही कसं काय देणार? तुम्ही काय आमचं सबस्क्रिप्शन चार्जेस भरले का? काय आम्ही सबस्क्रिप्शन चालू केलं का? नाही ना. तर तुम्हाला काय करायला लागणार, तो व्हिडिओ संपूर्ण बघायचे, माहिती घ्यायची. कारण की बघा, मी एकदम स्टार्टिंगला कोणालाच काही डिटेल देत नाही. मी स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत बोलत राहतो. मी 1 ते 8 मिनिटाचा किंवा 9 मिनिटाचा आपला व्हिडिओ होत राहतो आणि त्याच्यामध्ये मी चर्चा करत राहतो. बरेचशा गोष्टी मी बोलत असतो त्या घराबद्दल किंवा त्या फ्लॅटबद्दल, भले ते मालकाचा असू द्या, त्यांच्याबद्दल एक एक डिटेल देत राहतो. तर काय चुकीचं आहे का तुम्ही सांगा? नुसतं टायटल म्हणून ऍड केलं तर चालणार का? नाही चालणार. कारण की त्या बिचारा मालकाला पण जे कॉल जाणार आहे, तर असे कॉल जायला पाहिजे की साहेब तुमचा हडपसरमध्ये फ्लॅट बघितला, साहेब तुमचा पिंपरीला फ्लॅट बघितला आणि तो फ्लॅट आम्हाला खरेदी करायला यायचं, रेट पण बरोबर आहे, ओके, सगळी काही माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटली. तर असे काही कॉल जायला पाहिजे त्यांच्याकडं. म्हणून मी एक एक माहिती, एक एक डिटेल देत राहतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. काय वाईट करतो का? तुम्ही सांगा. जे आहे तेच खरं खरं आपला बोलण्याचा काम असतो. आपला बघा, कोणाला फसवायचा किंवा ओनरचा नंबर देतो म्हणून असं काही आपला हेतू नाहीये. वाटलंच तर तुम्ही तिकडं जाऊन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात, माहिती घेऊ शकतात आणि मालकाला थेट तुम्ही कॉल करू शकतात. आणि तुमच्यासाठी अजून एक पर्याय दिला, प्रॉप साइन अप म्हणून ती वेबसाईट. त्या वेबसाईटवरती गेलं तर तुम्हाला तिकडं पैसे द्यायला लागणार आहे. मी कोणाला प्रमोट करायला नाही आलेले. जे लोक मला म्हणतात ना की मालकाचा नंबर पाहिजे, तर त्यांच्यासाठी दिलेले, पण तिकडं पैसे लागतात. पण इथं माझ्या चॅनलवरती मी फ्रीमध्ये तुम्हाला मालकांचे थेट नंबर प्रोव्हाइड करतो. तुम्ही विचार करा, एखाद्या ब्रोकरकडे गेलं, तुम्ही एखादं घर बघितलं, तर तो ब्रोकर एजंट तुम्हाला डायरेक्ट मालकाचा नंबर देणार का? अजिबात देऊ शकत नाही. आणि तुम्ही बिगर ह्यानी त्या मालकाला जाऊन भेटलं परत, तर तो ब्रोकर काय बोलणार ते विचार करा तुम्ही. पण इथं तसं काही अटी नाहीये. फक्त एकच अट असते की तुम्ही व्हिडिओ बघत चला. बघा, ही जी शेती आहे बघायला गेलं, ही आपल्याकडं थेट विकायला आलेली आहे. हिरवीगार शेती आहे. आता हे जी आहे डायरेक्टली एकरमध्ये विकायला आहे. आता त्यांच्याकडं सध्याला 2 एकर आहे, 2 एकर आहे. आणि ते म्हणतात डायरेक्टली आम्हाला जी आहे हिरवी माझी शेती जी आहे, डायरेक्टली 70 लाखाने त्यांनी भाव फोडलेले. कितीचा? 70 लाखाचा भाव फोडलेले. संपूर्ण हिरवी आहे एकरमध्ये. आणि 1 एकरमध्ये 40 गुंठे असतात. ते हिशोब धरा तुम्ही, बरोबर ना? आणि असं नाही की तुम्हाला ते EMI वर भेटणार, हे कॅश मध्ये आहे सौदा. बरेचसे लोक जे आहे इन्व्हेस्ट करायला बसलेले असाल तर त्यांच्यासाठी खूप भारी आहे. आणि बघा, हे त्यांनी 70 बोललेले, थोडी 70 मध्ये होणारे व्यवहार, बरोबर ना? आपण बघणार जाऊन, तुम्हाला आवडलं, पेपर वगैरे घेणार, आपण त्याचा तोलमोल करणार आहे. अहो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर थोडंफार तर इकडे तिकडे चालतं का नाही? तर आपण तिकडे जाऊन आपण बघू, ती शेती बघू, आणि तुम्हाला कसं वाटलं, पॉइंट चांगलं वाटलं. आणि अगदी जी शेती जी आहे, मेन मी हायवे रोड जवळ नाही बोलणार आहे, जे आतमधलं जे रोड आहे, कुठलं, ग्रामपंचायतचं, त्या रोडच्या बिलकुल बाजूला आहे. म्हणजे थेट तुमची गाडी तिथपर्यंत जाऊ शकते आणि त्या गाडीमध्ये बसून तुम्ही थेट आपल्या शेतीमध्ये पोहोचू शकतात. एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण की खूप भारी आहे, हिरवे आहे एकदम. आता ज्यांना 2 एकर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पण ही शेती असणार आहे. बरं, ज्या लोकांना 10 गुंठ्याची शेती पाहिजे, त्यांच्यासाठी पण आपल्याकडं उपलब्ध आहे. 21 लाखामध्ये थेट 10 गुंठ्याची शेती आहे. 21 लाखामध्ये थेट 10 गुंठे. आता हे जे 70ची आहे, तुम्ही बोलणार ह्याचा नंबर कुठं आहे, तर माझाच नंबर आहे ना, 9028750499. हा माझा नंबर घ्या तुम्ही. कुठला नंबर? परत एक सांगतो, 9028750499. हा माझा. डायरेक्टली मला तुम्ही काय करा, मेसेज करा व्हॉट्सअपवरती. कॉल नाही लागला माझा, बरोबर ना, तर तुम्ही काय करायचं, मेसेज करायचं की आम्हाला 1 एकर शेतीबद्दल जो व्हिडिओ बनवला होता, ती शेती आम्हाला बघायची. आता बघा, इकडं काय माहिती का,
आपला ऑफिस जो आहे पडतो पुण्यामध्ये, पुणे एअरपोर्ट रोड, नागपूरचा कल्याणी नगरच्या बाजूला आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे. आता बघा, तुमच्याकडे गाडी असली तर तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही. फक्त आमचे 1 किंवा 2 माणसं तुम्ही तुमच्या गाडीमध्ये सीट द्या, त्यांना बसायला द्या. ते तुम्हाला जाऊन ती संपूर्ण शेती जी असणार आहे ती दाखवणार आहे. इथे 1 रुपया द्यायची गरज नाही. पण तुम्हाला आमच्या गाडीमध्ये यायचं असेल, आमच्या बरोबर प्रवास करायचा असेल तर 3000 रुपये त्याचे चार्जेस पडतात. किती? 3000 रुपये तुम्हाला द्यायला लागणार. प्लीज ते बघा, मी जे काय सांगतो ना ते खरं खरं बोलतो. आणि हे काय म्हणजे आपण ह्याचं कमिशन बिमिशन खायला बसलेलं नाही. 3000 जे असणार आहे, जे गाडीचा खर्च असणार आहे तेच घेऊन राहिलेले येणं जाण्याचा. डायरेक्टली आपल्या ऑफिसवरती यायचं. पहिलं तर मला 1 दिवस पूर्वी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा की आपल्याला ती शेती बघायला जायची. अरे मी विसरलं त्याचा ॲड्रेस बोलायला. ॲड्रेस जो आहे पुणे सोलापूर रोड. कुठला? पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला. काय आहे? केडगाव चौफुला. वरवंट तुम्हाला आठवतो? वरवंट. केडगाव चौफुल्याच्या पुढं वरवंट, आणि त्याच भागामध्ये ती शेती असणार आहे. बघा, पुणे सोलापूर रोड आहे, हायवे रोड आहे, वरवंट आहे. आणि बघायला गेलं सुपा रोड माहिती तुम्हाला. दुसरं पण सांगू देतो, सुपा रोडला पण आहे. एकदम सुपेला नाही जायचं आपल्याला, मेन सुपा हायवेच्या जवळच असणार आहे. आता आपण धरून चाललं केडगाववरून तर तिकडून साधारणपणे मला असं वाटतं की एक 4 ते 5 किलोमीटर, जे त्याच्यापेक्षा कमी असणार हो, जास्त नाहीये. 4 ते 5 किलोमीटर असणार आहे, तेवढंच डिस्टन्स आहे. आता एवढे डिस्टन्स मध्ये आता तुम्ही विचार करा, पुण्यापासून साधारणपणे 65 किलोमीटर अंतरावर ही डायरेक्टली तुम्हाला शेत जमीन, हिरवी शेत जमीन भेटू राहिलेली. तुम्ही विचार करू शकता, एकदम भारी आहे. लोकेशन पण चांगलं आहे. टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. तुम्ही डायरेक्टली मालकच होऊ शकता शेतीचा. शेतीचा दाखला वगैरे, 7/12, खरेदी खत, सगळं काही सिस्टमॅटिक बनवून देणं. पण हा जो व्यवहार असणार आहे हे कॅश असणार आहे. हे जे पैसे असणार आहे तुम्हाला हे कॅश पे करायला लागणार. एवढं खात्री करून घ्या तुम्ही. हे EMI वर नाही. बघा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची शेतीला तर तेवढं तुम्ही करू शकता. ओके, आज शेतीबद्दल आणि काही काय बोलतात आपल्या हे नगर रोडचे प्लॉट बद्दल तुम्हाला माहिती दिलं 4.5, आणि हे 10 गुंठ्याबद्दल पण माहिती दिली. म्हणजे 2-3 प्लॉट झाले आपले शेतीच्या बद्दल. ओके, आणि तुम्हाला संपर्क करायचा असलं तर माझाच नंबर ते व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्ही नगर रोडसाठी पण करू शकतात किंवा पुणे सोलापूर रोडसाठी पण मला थेट संपर्क करू शकतात. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चांगले कमेंट करत जावा. असं नाही हे, कारण की हे ब्रोकरचं चॅनल नाही, एजंटचं चॅनल नाही. डायरेक्ट मालकाच्या प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी इथं आणत असतो. ओके, मी कासिम शेख. जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय पुणे.